शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हाधिकारी. शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेतूनच पीक कर्ज पुनर्गठन किंवा पीक कर्ज घ्यावे. अनेकदा शेतकरी कर्जमाफीची वाट पाहून आपले थकीत कर्ज बँकेकडे भरत नाहीत किंवा त्याचे पुनर्गठन करत नसल्याचे निदर्शनात येते. तर काही शेतकरी खाजगी पतसंस्थेकडून अथवा सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्जाची उचल करतात. मात्र असे न करता शेतकऱ्यांनी कर्जमाफी संदर्भात कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. राष्ट्रीयकृत बँकांकडूनच पीक कर्ज घ्यावे किंवा आपल्या कर्जाचे पुनर्गठन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे. अत्यंत महत्त्वाचे महिने आहेत शेतकरी बांधवांच्यासाठीचे आणि या जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरीप हंगामाची पेरणीचा कार्यक्रम सर्वत्र होतो. आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही एकूण सरासरी पर्जन्यमान जे आहे ते 761 मिलीमीटर आहे. मागील वर्षी आपल्याला माहिती आहे की जवळपास 120% म्हणजे जवळपास 909 मिलीमीटर इतका पाऊस झालेला होता. यावर्षी केवळ मे महिन्यामध्येच जवळपास 154 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, जे की एक आतापर्यंत सर्वात मोठं रेकॉर्ड आहे. तर शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपल्या शेतामधली जी काही पेरणीची तयारी आहे ती तयारी पूर्ण करून पेरणीसाठी कामं हाती घ्यायला हरकत नाही आहे. आपल्याला जो काही IMDनं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्याप्रमाणे मान्सून या चालू वर्षी लवकर चालू होत आहे. त्यामुळे आता जास्त कशाची वेळ न दवडता तात्काळ पेरणी सुरू करावी. पेरणी करत असताना आपल्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना मी सर्वप्रथम आवाहन करू इच्छितो की आपले जे काही पारंपरिक जे काही पीक पद्धती आहे त्या पीक पद्धतीच्या ऐवजी नाविन्यपूर्ण काही पीक पद्धतीचा अवलंब करावा. त्याच्यामध्ये विशेषत्वाने नेहमी आपण जे सोयाबीन आणि कापूस हे घेत असतो तर त्याच्याऐवजी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे जे फळ पिकं असतील किंवा पालेभाज्या असेल, भाजीपाला असेल तर त्याच्याकडे जर का वळालं, सीड प्रोडक्शनकडे जर का जास्तीत जास्त महत्त्व त्याला दिलं तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे काही कॅश क्रॉप म्हणतो किंवा ज्याच्यापासून जास्त उत्पादन